नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. संपूर्ण महाराष्ट्रात लक्षवेधी लढती काही मतदारसंघामध्ये असणार आहेत. आज आपण पाहणार आहोत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील होणारी लक्षवेधी निवडणूक. या विधानसभा मतदारसंघामध्ये विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख हे सलग 3 वेळा निवडून आलेले आहेत आणि चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी यापूर्वी हॅट्रिक केली आहे. ते आता मराठवाड्याचे नेते झाले आहेत. काँग्रेसचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी संपूर्ण मराठवाड्यामध्ये एकही जागा महायुतीची येऊ दिली. एक जागा फक्त संभाजीनगर वगळता भाजपचा तर सुपडा साफ करून टाकला आहे. त्यामुळं त्यांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब झाला आहे. या पार्श्वभूमीवरती अमित देशमुख हे विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा त्यांचा प्रचार त्यांचे समर्थक करतायत. त्यांच्या विरोधात यापूर्वी 3 वेळा सक्षम उमेदवार नव्हताच. तो उमेदवार जणू काही भाजपने त्यांना बाय देण्यासाठीच दिलेला होता अशी अवस्था होती. त्यामुळे त्यांना एकूण विधानसभेची निवडणूक गांभीर्याने घ्यायची गरज नव्हती. 2009च्या निवडणुकीच्या वेळेला विलासराव देशमुख स्वतः उपस्थित होते. त्यांनीच त्यांचा एकूण जो सगळा पदभार आहे, त्यांचा जो वारसा आहे, तो अमित देशमुखांच्या एकूण काय म्हणायचं त्याला, त्यांच्या हातामध्ये तो सुपूर्द केला वारसा. आणि त्यावेळेला विलासराव देशमुखांनीच लोकांना आवाहन केलं होतं की आता ही जबाबदारी मी नव्या पिढीकडे देतोय. त्यामुळे लाखाच्या मतांनी अमित देशमुख 2009च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर विलासराव देशमुख 2012 साली त्यांचं निधन झालं अकाली. 2014च्या निवडणुकीत विलासराव देशमुखांचं निधन झाल्यामुळे त्याचा एक लाभ अमित देशमुखांना मोठ्या प्रमाणावरती झाला आणि ते पुन्हा निवडून आले. 2019च्या निवडणुकीतही 2014चाच उमेदवार भाजपने कायम ठेवला आणि ते निवडून आले. आता या वेळेला जरा वेगळं आहे. भाजपने ही निवडणूक गांभीर्याने घेतलेली दिसते आहे. या निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवराज पाटील चाकूरकर हे लातूर शहराचे नगराध्यक्ष होते, इथले आमदार होते. त्यानंतर ते महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहिले, पुन्हा मग खासदार झाले. अनेक मंत्रिपदं त्यांनी सांभाळली. केंद्रीय गृहमंत्री होते, राज्यपाल होते. अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आणि त्या घरातलं एकूण राजकारण अर्चना पाटील चाकूरकर यांनी जवळून पाहिलंय. त्यामुळे त्याही काही कच्च्या गुरूच्या चेल्या नाही आहेत. त्या आता निवडणुकीत उतरलेल्या आहेत. पहिल्यांदाच त्यांनी कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश घेतला आहे. त्या यापूर्वी घरात राहून त्या काम करत होत्या. त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या आणि त्या एकतर उच्च विद्याभूषित आहेत, संयमी आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत त्यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा पिंजून काढला आहे. ज्या घरामध्ये पूर्वी कोणी गेलंच नाही, ज्या गल्लीत कोणी गेलं नाही, अशा ठिकाणी त्या जाऊन आल्यात. त्यांची इच्छाशक्ती दांडगी आहे. काही करण्याचं त्यांच्या मनात आहे. आणि या निवडणुकीच्या वेळेला लातूर शहरवासियांच्या मनामधले प्रश्न आहेत. ते प्रश्न असे आहेत की सगळी सत्ता यापूर्वी काँग्रेसकडे होती, पण तरीही
लातूर शहराचा स्वच्छतेचा प्रश्न मिटला नाही, इथल्या शहराचा वाहतुकीचा प्रश्न मिटला नाही, इथल्या शहरातली सुरक्षा नीट नाही, इथल्या शहरामध्ये पिण्याचं पाणी नीट वेळेवर मिळत नाही, कोणत्याच गोष्टीकडे कोणाचं लक्ष आहे असं चित्र सामान्य माणसाला दिसत नाही. शहरामधले जे वेगवेगळ्या गल्लीबोळातले जे रस्ते आहेत तिथं खड्डे पडले तर साधं मुरुम टाकायलाही कोणी येत नाही, कोणाचंच लक्ष आहे अशी स्थिती नाही. आणि त्यामुळे ते एक लोकांच्या मनामध्ये राग आहे. आता तो राग दूर करण्यासाठी अमित देशमुखांना लोकांना आश्वासित करावे लागेल. त्यांना हे सांगावं लागेल की मी या सगळ्या गोष्टी करेन. नवं लातूर, विकसित लातूर, हे लातूरकरांची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत हे लोकांना आश्वासित करावं लागेल. थोडक्यात ही निवडणूक गांभीर्यानं घ्यावी लागणार नाही. अर्चना पाटील चाकूरकर यांना हलक्यात घेऊन चालणार नाही, कारण त्यांच्याही मागे आता एक मोठा समुदाय उभा आहे. त्या महिला आहेत, त्यामुळं महिला मोठ्या संख्येने या निवडणुकीत मतदानासाठी पुढे येऊ शकतात. अनेक बाबी आहेत. जातीपातीचं जे राजकारण सगळीकडे केलं जातं ते राजकारणाचं नेहमीचं सूत्र इथं लागूच होईल असं सांगता येत नाही. इथले ठोकताळे यावेळेला कदाचित बदलू शकतात. वंचितचा उमेदवार आहे, MIMचा उमेदवार असेल, जरांगे पाटलांचा निर्णय काय होतो माहिती नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. एक लोकांना चांगलं असं वाटतंय की ह्या निवडणुकीमध्ये अमित देशमुखांच्या विरोधामध्ये सक्षम उमेदवार भाजपनं दिलाय याचाच लोकांना आनंद झालाय. कारण प्रत्येक वेळा मॅनेज उमेदवार असतो आणि त्यामुळं मग लोकांना कशाला कोणाला मतदान करायचं हा प्रश्न समोर उभा राहतो. अमित देशमुखांची प्रतिमा ही अतिशय चांगली आहे, कारण त्यांनी मतदारसंघामध्ये कोणालाही त्रास दिलेला नाही. आजूबाजूच्या अनेक मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधींचा त्रास होतो, लोकांना, व्यापाऱ्यांना त्रास आहे, अनेकांना त्रास होतो. अमित देशमुखांचा हा त्रास नक्की नाही. पण अडचणीच्या काळात धावून आलोत, लोकांच्या बरोबर सतत संपर्कात आहोत. जसं त्या धाराशिवचे ओमराजे निंबाळकर सांगतात ना की लोकांचा फोन मी कायम उचलत असतो. आता असं लोकांचा फोन उचलणारा माणूस आपला प्रतिनिधी असला पाहिजे ही भावना लोकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळं ही पद्धत दुरुस्त करावी लागेल, लोकांना आश्वासित करावी लागेल, लोकांना ही यंत्रणा दिसली पाहिजे, ती कार्यान्वित व्हायला पाहिजे. आता अर्चना पाटील चाकूरकर ह्या लोकांमध्ये जाऊन त्या काय सांगणार आहेत, मी काय करेन आणि अमित देशमुख काय म्हणणार, आणि लोकांमध्ये याची एक चांगली उत्सुकता लागू नये. सामान्य माणसांच्या मनामधले जे प्रश्न आहेत की आपला लोकप्रतिनिधी कसा असायला हवा, तो हाकेला ओ देणारा पाहिजे, तो आमच्या अडीअडचणीला धावून येणारा पाहिजे, असा लोकप्रतिनिधी आपल्याला मिळावा अशी अपेक्षा लोकांनी केली तर ती गैर नाही. आणि त्यामुळे या निवडणुकीत आता पुढचे अजून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 4 तारीख आहे, वेळ आहे, आणि 20 तारखेला मतदान आहे. तोपर्यंत पुलाखालून पाणी भरपूर वाहून जाणार आहे. लोकांकडे चक्रा मारल्या जातील. आता घरोघरी वेगवेगळ्या पक्षाचे, दोन्ही पक्षाचे, महाविकास आघाडी आणि महायुतीचे मंडळी जातील आणि त्यावर मग लोक निर्णय करतील. पण ही निवडणूक ही अतिशय चुरशीची राहणार आहे. ही निवडणूक एकतर्फी राहणार नाही. पुढच्या उमेदवाराला मी खिशात टाकलंय अशी अवस्था यावेळा नाही. आता अमित देशमुखांना, अर्चना पाटील चाकूरकर यांना हलक्यात घेऊन चालणार नाही. ही निवडणूक त्यांनी गंभीरपणे घेतली पाहिजे अशी सध्याची स्थिती आहे.
बघा कसं आहे की अमित देशमुखांकडे लवाजमा आहे, ताकद आहे, माणसं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, साखर कारखाने आहेत, सगळे आहेत. पण सामान्य माणसं, त्यांच्या मनातली जी भावना आहे, या भावनेचा आणि एकूण अमित देशमुखांची ती भावना, म्हणजे जी सामान्य माणसांची भावना आहे त्यापर्यंत पोहोचण्याचा याचा ताळमेळ, याचा सुसंवाद हा कसा होतो, त्यावरतीच या निवडणुकीचं चित्र अवलंबून राहणार आहे. पण ही निवडणूक ही अतिशय गंभीरपणे घ्यावी लागेल. ते आता मराठवाड्याचे नेते झालेले आहेत, त्यांना मराठवाड्यात पण जावं लागणार आहे. तिकडे मराठवाड्यात अन्य जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे आमदार आहेत, त्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना जावं लागणार. आणि त्याच वेळेला मतदारसंघाकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे ही कसरत ते कशी करतात, लोकांच्या मनामध्ये विश्वास कसा उत्पन्न करतात आणि अर्चना पाटील चाकूरकर जे प्रश्न उभे करणार आहेत त्या प्रश्नांना ते उत्तरं कशी देतात, यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय लक्षवेधी ठरणार आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.